गोष्ट 30वी. तू वयाने मोठा नाहीस, मनाने. मे महिन्याची सुट्टी संपल्यावर श्याम परत दापोलीला शिकायला गेला. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. घरून दापोलीला येताना यावेळेस श्याम एक निश्चय करून आला होता. सुट्टीत घरी असताना एके दिवशी त्याचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, पैसे कमवायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आत्ता हट्ट करू नकोस. श्यामच्या लहानपणी कपड्यांचे एवढे बंड माजले नव्हते. त्याला कोट माहीतच नव्हता. त्याला नवीन सदरा सुद्धा 1-2 वर्षांनी मिळायचा. श्यामच्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आणि म्हणूनच त्याच्यासाठी नवीन कपडा शिवून न्यायचा असे श्याम ठरवून आला होता. पण पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होता. श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी वरचेवर दापोलीला यायचे. गरिबी येत होती तरी त्यांची कज्जे दलाली सुटली नव्हती. वडील दापोलीला आले म्हणजे आणा दोनाने श्यामला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊ मध्ये आता खर्च करायचा नाही असे श्यामने ठरवले. शाळा सुरू झाल्यानंतर गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. त्यामुळे गणेश चतुर्थीला धाकट्या भावाला कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे श्यामने ठरवले. श्यामने पैसे जमा करायला सुरुवात केली. गणेश चतुर्थी जवळ येत होती. श्याम जवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे शिवतात. गावातल्या मुलांना त्यांचे आई बाबा नवीन कपडे शिवतात. यावेळेला लहान भावाला श्याम कपडे शिवून नेणार होता. श्याम शिंप्याकडे त्याच्या भावाच्या वयाचा एक मुलगा बरोबर घेऊन गेला आणि त्याच्या मापाचा कोट शिवायला सांगितले. त्याने 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. त्याच्याकडे असलेल्या पैशामध्ये सगळा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा श्यामचे डोळे अश्रूंनी भरले होते. श्याम घरी जायला निघाला तेव्हा धोधो पाऊस पडत होता. श्याम ज्यांच्याकडे राहत होता ते श्यामला म्हणाले सुद्धा, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले आहेत. पण श्यामने कोणाचे ऐकले नाही. नवीन कोट घेऊन श्याम चालत निघाला. आईला किती आनंद होईल याची कल्पना करण्यात तो दंग झाला होता. इतक्यात एक नानेटी हिरव्या रंगाचा साप त्याच्या पायाजवळून उडी मारून गेला. श्यामला जरा भीती वाटली. तो जपून चालू लागला. नदी दुथडी भरून वाहत होती. आता काय करायचे? श्यामने आईचे नाव घेतले आणि पाण्यात शिरला. श्यामच्या हातात काठी होती. पुढे काठी टाकायची आणि मग पाऊल टाकायचे. श्याम वाहून जाण्याच्या बेतात होता. पण कसे तरी करून त्याने ती नदी पार केली. त्याच्या घरच्यांवरच्या प्रेमानेच त्याला तारले होते. रस्त्यातली खडी वर आली होती. सुयांसारखे दगड त्याच्या पायांना टोचत होते. पण त्याचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची त्याची धडपड चालली होती. पण वाटेतच अंधार पडला. आकाश गरजत होते. विजा चमकत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून श्याम चालला होता. शेवटी एकदाचा तो ओला चिंब होऊन घरी आला. लहान भावाने दार उघडले आणि आईला अण्णा म्हणजेच श्याम आल्याचे सांगितले. एवढ्या पावसात श्यामला आलेलं बघून त्याच्या आई बाबांना त्याची काळजी वाटली. आईने त्याला आंघोळीसाठी गरम पाणी दिले. श्याम आंघोळीला जात असताना आपल्यासाठी काहीतरी आणले असेल या आशेने धाकट्या भावाने त्याचे लहानसे गाठोडे सोडले आणि त्या गाठोड्यात त्याला काहीतरी सापडले. त्याला त्यात कोट सापडला, नवीन कोट. त्याने श्यामला विचारले, अण्णा हा लहानसा कोट कोणाला आणला आहे? श्याम म्हणाला, घरात घेऊन जा, नंतर सांगेन. लहान भावाने आईला कोट दाखवला व म्हणाला, हा काही अण्णाच्या मापाचा नाहीये, हा त्याने मलाच आणला असेल, हो ना आई? श्यामची आंघोळ झाल्यावर आईने श्यामला कोटाबद्दल विचारले. तेव्हा त्याने तो पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे असे सांगितले. वडिलांनी पैसे कुठून आणले, कोणाचे कर्ज काढलेस की फीचे वापरलेस असे विचारले. आईने घाबरून, कोणाच्या पैशांना तर हात लावला नाहीस ना असे विचारले. श्याम म्हणाला, आई त्या दिवशी तू सांगितले होतेस, हा पहिला व शेवटचा हात लावलास, ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाही, फीचेही खर्च केले नाहीत. वडिलांनी मग उधार शिवून आणलास का असे विचारले. श्याम म्हणाला, भाऊ तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत होता, ते मी गेल्या 2-3 महिन्यांचे सगळे जमवले आणि त्यातून हा कोट शिवून आणला. मागे मी सुट्टीला आलो होतो तेव्हा आई पुरुषोत्तमला म्हणाली होती, तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील. तेव्हाच मी मनात ठरवले होते
की गणपतीला पुरुषोत्तमसाठी नवीन कोट आणायचा. श्यामने लहान भावाला कोट दिला आणि घालून बघायला सांगितले. कोट घालून पुरुषोत्तमला खूप आनंद झाला. तो कोट श्यामला आणि आईला दाखवून म्हणाला, हा बघ, छान होतोय मला, आणि आत खिसा सुद्धा आहे. आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई, बघ. श्यामने कसे कसे करून कोट शिवला हे सगळं ऐकून आई गहिवरली आणि म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, पण आज मनाने मात्र मोठा झालास. असेच प्रेम बाळांनो पुढे सुद्धा ठेवा. वडिलांनी सुद्धा श्यामच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. ते काही बोलले नाहीत, पण त्या हात फिरवण्यातच सगळे काही आले होते. पुरुषोत्तमने आईला कोटाला कुंकू लावू का म्हणून विचारले, तर आई त्याला म्हणाली, बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल आणि नवीन कोट घालून गणपती आणायला जा.